तर दोस्तांनो आज लय दिवसानं योग लागलेत बघा आणि आपल्याला खायचे बघा जुन्या एवढे गुटली आंबे आहेत बघा दोस्तांनो. आपल्या समोर झाड दिसतंय का ते आपल्याला झाडाकडे जायचे. असे नंबर 1 पाड आहे दोस्तांनो. आणि आपण जर बघा डायरेक्ट मुकरीनीच्या गाडीमध्ये बसून ते 2 पोते दाजी पुन्हा हे मुकरीनीचा मालक कुत्री कशी दक्षिण दोस्तांनो. ते जे आंबा दिसतंय का समोरचा आपल्याला त्या आंब्या खाली जायचे दोस्तांनो. ते प्युअर पाड्या खाली जायचं दोस्तांनो. कसले प्युअर पाडा असे तसे नाही. नाथ पब्लिक वाला तिकडे घेणं करून टाकायचं आहे. गावरान आंबा दोस्तांनो. गावरान आंबा म्हटलं का नाथ फळत असतं या. चला किती पाडं गवसते काय होते आपल्याला बघायचं दोस्तांनो आज. आणि आमच्या इकडं पण मस्तपैकी 2 दिवसानं पाऊस पडायला आहे. मीडियम पाऊस पडायला, मोठा पाऊस नाही काही नाही. नंबर 1 मध्ये चालू आहे म्हणायचं. आणि पावसात दोस्तांनो उत्सव बिस्त एकदम टकाटक आलेली तर आता हाकाला दाजी पळवा ना थोडे चिखलात गा बैल कुठे पळवा ना. अहो चिकन आहे सगळा. अहो पाडा खायचे दाजी आपल्याला. पळव जाऊ द्या. बुंग 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 बुंग. तिथे गेले गेलं तुम्ही दाखवतो पाड कशी तर काय येतं. धिंगाणात आहे थोडा राहिल्या जवळ इथून अजून 10-15 फूट असं नाही. 10-15 फूट कशाचा 300 मीटर राहिला असं. 300 मीटर राहिला आंबा आपला समोर आंबा या. त्या आंब्याकडे जायचं आपल्याला दोस्तांनो. तो इथपर्यंत ते बघा बैलगाडी होती आपल्याला. आता आपण डायरेक्ट आंब्याकडे जाणार आहेत मोठ्या. बघू दोस्तांनो आंबे कसे आहेत कसे नाही. आणि सोबत आमच्या बाळासाहेब चाल पळ दमाना पडची नाकावर. मग दाखवतो दोस्तांनो आंबे कसे आहेत कसे नाही. तर नुसते पाडच खायचे राहत दोस्तांनो. ठिंगाणा करून टाकायचा. बारीक गुटली आंबा आहे पण गोड म्हणला का असा खतरनाक गोड आहे. पाहू शकता समोरचा झाड आहे दोस्तांनो. आणि वातावरण तुम्ही बघितलं का असतं वातावरण एकदम छान वातावरण आहे. गार वातावरण आहे. पाऊस पडून सगळं गार झालं. गरमी पण थोडी शांत झालेली या. चला हे बघा हे आंबे पैसे आलात. ज्याला हुडकन त्यालाच रे बाबा आंबा. ओ लय पाहिजे मला काय मिळ लागू द्यायचे तर. दोस्तांनो हा बघा हे पाड आहेत बरं. ही मजा असते या गौतले का रे. तुला 2 गौसले तुला बाळा एकच गावसाला हा बाबा बाबा बघा ह्या पोराला कशी सापडले दोस्तांनो. लाल फडक आहेत उग नंबर 1 मध्ये. हा 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 लय सापडले ना. हा नादच करायचं नाही आपल्याला. हा बघा दोस्तांनो जुनं झाड हे म्हणजे आमच्या आज्याच्या आधीचं झाड आहे दोस्तांनो. हे असं जुनं झाड आहे. आणि ह्याची आज आपल्याला आंबे खायचे. असे गोड चिटूक आंबे तर नाही का मस्त बंगई बिंगई बांधलेली. आणि बंगई बांध बाळा इकडे चल बस बोला पिकव आंबा पिकव. हा साखर आता हायर बाळा कसा आहे दोस्तांनो बघितला का. हे चिक आहे का हे चिक निसता असा पुसायचा. पुसून मस्तपैकी उग पिळून हाय दोस्तांनो आंबा. कसा हाय पिळून मग सांगतो धुईची गरज नाही काय नाही. ह्याला काय केमिकल लावले काय हे प्रकृती का हे. वा बघितली क्वालिटी कशी तर. लईच नंबर 1 या. सापडते का दामाने पडतान. तर दोस्तांनो हे आंबा जुना आंबा आहे दोस्तांनो. आणि पुरं मस्तपैकी उग खाली पाड हुडक. ए सापडले का नाही पाड बाळा सापडले का. बाबा 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 हे बघा दोस्तांनो सकाळ सकाळ 10 ते 15 पाड्या सापडलेत पोरायला. बुंग पळ चालते पोरा हो. मग आपल्या इथं बसून बेत लावायचं काम आहे. आंबे आज विषयच नाही ना. ढंगणा करून टाकायचा बरोबर आहे का नाही दोस्तांनो. कसे पोरं पण रगेल येतं. आणि ह्या बघा हे आंबे पण पोरासारखे रगेल येत दोस्तांनो. असं झोळी बसायचं. ह्या बघा असे क्वालिटीचे पाडं खायचे. कसे खायचे दोस्तांनो क्वालिटीचे पाडं. ए खाय लवकर लवकर बाळ्या घे 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 घे. तुम्ही म्हणता धुईचा काय गरज नाही धुईची दोस्तांनो. नंबर 1 आहेत म्हणता असे नंबर 1 पाड. कसा हा दात नाहीत पण लाल पाड पाहिजे ह्याला. कसा लागायला हा केमिकल आहे का काय हे. साखर अरे ना थोडा साखर आहे. हा साखर आहे ती साखर.
बघा पोरणीशी साखर खायचं बघ क्वालिटी टाकू कशी क्वालिटी आहे उगं नव माय जुनं झाड हे असतो ना जुनं जुनं असे जुने झाडं आता राहिली नाही तर पण हे झाड हाय असतो ह्याला अशा गुटली लागतात आणि गुटली पिकली का नात खुळात लागते गुटली असतो हे आंब्यासाठी खायला चव कळत नाही. या झाडाचं बुड बघा आधी या झाड तुम्हाला वाढायले का वाळून जाईल वाळून असलं क्वालिटी झाड आहे बघा मित्रांनो. कसलंय टपाऱ्या बुड वरी दाखव वरी वरी फाटी बघा कशी तर कुराट झालेलं झाडं बघा असं जुनं हा बघा आंबे इकडं तिकडं फुल आंबे लागलेत म्हणजे एवढे काय आंबे लागत नाहीत आता आंबे थोडे कमी झाले तर आणि मस्त महागडले 10-15 वर्षाखाली बाबा आंबे म्हणजे आंबे 2-3 वर्षापासून जरा आंबे कमी लागायचे त्या आंब्याला आता आंबे होय वासा झाड लोकडून जातो त्या बघा तरी पण आंबे असे भरपूर पाड जास्त ह्याचे आंबे उतरीत नाहीत काय नाही निसते असे प्राकृतिक पाड पिकलेले खातात आम्ही बाकी काही नाही हाय की ना बाळा ह्याचे आंबे उतरतात का अजिबात नाही नुसतं सकाळी यायचं आणि पाड खायचे आणि जायचे तसंच ना रोज 50 वाढ हा दुपारून अजून पडते तर बिलाक्षीच रोज 100 पाड म्हणजे टोटल टोटल बघा कसं आहे गणित 100 पाडाचं गणित आहे. दोस्तों मी बी खातो तुमच्या तोंडाला पाणी येणार फक्त असा गावरान आंबा लागते खायला. मित्रांनो निस्का विंजाय चालू आहे आमचा आज. एन्जॉय खतरनाक नाच गोळा बाबली गोळा तिकडे जरूरात करून टाकता मी. मग विषय काय ह्या दोस्तांना तुम्ही पण खायला कमेंट मध्ये आपल्याला सांगा देऊ पाठवून 2-4 पाड 2-4 काऊन म्हणलं कारण की आम्हाला पुरत नाही खायला हे बरोबर का ना बा.